नमस्कार. आज आपण बघणार आहोत नागपंचमी स्पेशल गूळ घालून दलियाची खीर. शरीराला ऊर्जा देणारी ही दलियाची खीर अतिशय पौष्टिक आणि करायला देखील सोपी आहे. दलिया म्हणजे खरं तर गव्हाचे बारीक तुकडे, त्यामुळे दलिया हा नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपीसाठी साहित्य काय काय लागेल ते एकदा बघून घ्या. सर्वप्रथम मी दलिया धुवून घेणार आहे. धुतल्यामुळे त्याच्यामध्ये असलेला कचरा निघून जातो. आता हे खराब पाणी टाकून द्यायचं. तुम्ही बघू शकता दलिया आता स्वच्छ दिसत आहे. आता आपण खीर बनवायला स्टार्ट करूया. सर्वात आधी कढईमध्ये चमचाभर तूप घालायचं आणि त्याच्यामध्ये स्वच्छ साफ केलेला दलिया घालायचा. हा दलिया मध्यम आचेवरती गुलाबी रंग येईपर्यंत आणि सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा. तुम्ही बघू शकता कलर सुद्धा हळूहळू चेंज होत चाललेला आहे. आता दलिया छान भाजला गेलेला आहे. आता दलियामध्ये 4 कप गरम पाणी घातलेलं आहे. पाण्याला आता उकळी आलेली आहे. आता चवीनुसार मीठ घालायचं आणि कढईवरती झाकण ठेवून 15 मिनिटं दलिया शिजवून घ्यायचा. दलिया आता छान शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता किती मऊ झालेला आहे तो. आता जेवढं दलिया आपण घेतलेला होता तेवढंच गूळ टाकायचं आहे. खीर मध्यम आचेवरती गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत शिजवून घ्यायची. गूळ आता पूर्णपणे विरघळलेला आहे. तुम्ही बघू शकता खीरीला रंग देखील आता सुरेख आलेला आहे. खीर शिजल्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स घालायचे. ही खीर थंड झाल्यानंतर अजून घट्ट होते, त्यामुळे थोडीशी पातळच ठेवायची. नागपंचमीला घरोघरी गव्हाची खीर केली जाते, पण जर गहू नसतील तर तुम्ही ही दलियाची खीर देखील बनवू शकता. अशा प्रकारे खीरीची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आणि गॅस बंद करायचा. या खीरीमध्ये गूळ घातल्यामुळे ती सर्व करताना आवडत असल्यास त्याच्यामध्ये थोडं दूध घालायचं. जर आधी दूध घातलं तर गुळामुळे दूध फाटू शकतं. दूध खीरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ही खीर तुम्ही ताजी फळे किंवा ड्रायफ्रूट्स घालून सुद्धा सजवू शकता. अशा प्रकारे नागपंचमी स्पेशल गूळ घालून दलियाची खीर तयार झालेली आहे. ही सोपी आणि पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.